जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण कालपासून शिष्य लक्षणं पाहायला सुरुवात केली. दशक 5वा, समास 3. कालच्या निरूपणामध्ये एक गोष्ट उघड झाली की काही गोष्टींनी एकत्र येणं गरजेचं आहे, म्हणजे अध्यात्म साधनेला सुरुवात होते. जसं की भात तयार व्हायचा असेल, हवा असेल, तर धुतलेले तांदूळ, योग्य प्रमाणात पाणी आणि अग्नी या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. त्या नसतील तर भात तयार होणार नाही. तसंच इथेही आहे. समर्थ आपल्याला काही आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी देत आहेत. त्यात ते पहिल्यांदा म्हणाले की अर्थातच सद्गुरू पाहिजेत. पण त्यांचं म्हणणं असं, सद्गुरू अगदी अधिकाराचे आहेत, पण त्यांना तसा अधिकारी शिष्य मिळायला पाहिजे, तर सद्गुरू उपदेशाचा काही उपयोग. नाहीतर जसं ते काल म्हणाले, बी अगदी उत्तम आहे, पण दगडावर खडकाळ जमिनीवर पडलं तर ते उगवून येत नाही. याच्या उलट पण आहे. शिष्य अगदी अधिकारी आहे उपदेशासाठी, पण त्याला जर मंत्रतंत्र सांगणारा भोंदू गुरु भेटला तर तो शिष्यही वाया जातो. म्हणजे या दोन्ही गोष्टींची तिथे आवश्यकता आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट समर्थांनी आपल्याला सांगितली ती म्हणजे अध्यात्म निरूपण तिथं आवश्यक आहे. शिष्याला निरूपणाची गरज आहे, आणि तेही गुरुमुखातून. कारण ज्या मार्गावरील काही माहिती नाही त्या मार्गावर तो चालायला लागतो. त्याच्या मागे फक्त आणि फक्त सद्गुरूंवर असलेला विश्वास, श्रद्धा याचं भांडवल असतं. त्या मार्गात चालताना त्याला मार्गदर्शन अर्थातच लागतं, आणि ते अध्यात्म निरूपणातून अपेक्षित आहे. या गोष्टी एकत्र आल्या की साधनेला सुरुवात होते. म्हणून काल शेवटची ओवी आलेली होती, सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होये. सगळं काही जुळून आलं, पण जर पाऊस पडला नाही तर पीक येत नाही, पाणी मिळालं नाही तर काही उपयोग नाही. सर्व गोष्टींचं एकत्रित येणं अशासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय साधकाची प्रगती होत नाही. तिथेही पायऱ्या आहेत. मुमुक्षु दशा म्हणजे मला मोक्ष मिळावा अशी इच्छा होण्याच्या आधी ती व्यक्ती बद्ध असते. बद्ध म्हणजे इंद्रियांच्या, आपल्या विकारांच्या अधीन असते. त्याला ही जाणीवच नसते की आपलं कुठेतरी चुकत आहे, आपल्याला हे बंधन पडलेलं आहे. भगवंताकडं त्याचं लक्षच जात नाही. कर्मधर्म संयोगानं किंवा प्रारब्धवशात जर संत संगती घडली तर त्याची दशा मुमुक्षत्वाकडे वळते. मुमुक्षत्व आलं की मग शिष्य होण्याचा प्रश्न, नाहीतर काही गरजच नाही जर मनातच इच्छा नसेल की आपल्याला भगवंत हवा आहे. मग ज्याला खरोखर तळमळीनं असं वाटतं की भगवंताचा अनुभव हवा, तो शिष्य होण्याच्या दिशेनं वाटचाल करतो. आणि मग या गोष्टी जुळून आल्या, या म्हणजे समर्थ जे म्हणतायत सद्गुरू, सच्शिष्य, अध्यात्म निरूपण, मग त्याची साधना, म्हणजे मग त्याची दशा मुमुक्षाकडून साधकावस्थेमध्ये परावर्तित होते. हे घडण्यासाठी सर्व गोष्टी आवश्यक आहेत, हे समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. त्यासाठी ते आपल्यापुढे शेतीचं उदाहरण देतात. काय म्हणतात पहा, शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी. ज्यांनी शेती केलेली आहे किंवा शेतीची थोडी जरी माहिती आहे, त्यांच्या हे लगेच लक्षात येईल. नुसतं शेत उगवलं की काम होत नाही. पीक आल्यानंतर त्याची काळजी घ्यावी लागते. काळजी जर घेतली नाही तर पाखरे म्हणा, गुरेढोरे म्हणा किंवा कीड पडून
त्या पिकाची नासाडी होते. म्हणजे साधकावर केवढी मोठी जबाबदारी आहे पहा. सद्गुरू भेटले, त्यांनी साधना सांगितली, ती साधना साधकाने केली सुद्धा, पण ती काळजीपूर्वक करावी लागते. त्या साधनेची एक प्रकारे निगा राखावी लागते. जशी शेतकरी शेताची निगा राखतो, पिकाची निगा राखतो. आपल्याजवळ घरात अनेक वस्तू असतात. केरसुणी असते, केर गोळा करायची सुपली पण असते. आपले कपडे असतात, काही भरजरी कपडे पण असतात, खोटे दागिने पण असतात आणि खरे दागिने पण असतात. जशी आपण केरसुणी ठेवतो तसे सोन्याचे दागिने ठेवतो का? का बरं ठेवत नाही? केरसुणी घरात कुठल्या तरी कोपऱ्यात पडून असते किंवा मागच्या बाजूला असते. तसा सोन्याचा दागिना आपण का टाकत नाही? कारण सोनं मौल्यवान आहे म्हणून. अन्य त्याला काहीही कारण नाही. वस्तू दोन्हीही वापराच्या आहेत. खरं पाहता केरसुणी आपण रोज वापरतो आणि तिच्याशिवाय स्वच्छता होणारच नाही. सोन्याच्या दागिन्याची खरं म्हणजे तशी नड नाही. आपण काही दिवस तो वापरला नाही तरी बिघडत नाही, पण तरीसुद्धा तो मौल्यवान आहे म्हणून त्याला आपण जपून ठेवतो. आणि मौल्य तरी कुठल्या गोष्टीवरून ठरलं? त्याच्या किमतीवरूनच ठरलं. व्यवहारामध्ये मौल्यता ठरवण्याचा हा एकच निकष आहे, किंमत किंवा आपल्याला त्याची असलेली नड. तसंच परमार्थामध्ये आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो, भूक लागली की अन्न खातो. म्हणजे अन्न खाणे, पाणी पिणे याच्या मागे भूक आणि तहान हे कारण आहे. सत्शिष्य म्हणा किंवा शिष्य लक्षणांमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ती म्हणजे ब्रह्मासाठी, ब्रह्माच्या अनुभूतीसाठी, आत्मानुभूतीसाठी असणारी तळमळ, खरोखरची प्रामाणिक इच्छा. श्री महाराज त्यांच्या प्रवचनात म्हणत नाहीत का, भगवंता वाचून आपलं अडतं असं आपल्याला वाटतच नाही, म्हणून नामामध्ये प्रेम येत नाही. भगवंत काय असला तरी चालेल, नसला तरी चालेल, आपल्या आयुष्यात आपलं काय अडलंय, अशा पद्धतीचा आपला भाव असल्यामुळं आपल्याला नामाची तशी निकड वाटत नाही, साधनेची तशी गरज वाटत नाही. समर्थ जे शिष्याचं लक्षण आपल्या समोर ठेवतायत, असा शिष्य मात्र असा असत नाही. त्याला निकड आहे, ईश्वर प्राप्तीची, भगवत प्राप्तीची तळमळ आहे. आत्मप्राप्तीचा अनुभव यावा यासाठी तो तळमळत आहे. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी तो तळमळतो ती गोष्ट त्याच्यासाठी मौल्यवान झाली नाही का? तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की तुमचं सोनं, नाणं, संपत्ती हे सगळं मला मृत्तिके समान आहे. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. मग त्यांना काय महत्त्वाचं वाटतं? कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणजे आपल्या असलेल्या दशेची ही अगदी उलट दशा आहे पहा. आपल्याला संपत्ती, घरदार, पैका अडका, बायका, मुले यामध्ये सुख आहे, ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, मला भगवंत महत्त्वाचा आहे, भगवंताचं नाम महत्त्वाचं आहे. त्याचं नाम आणि त्याचं स्मरण करून देणारी तुळशीची माळ जी गळ्यात आहे ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे, मौल्यवान आहे. लक्षात घ्या, काय मौल्यवान आहे ही गोष्ट आपण समजून घेतोय बरं का. तसं शिष्याच्या दृष्टीनं मौल्यवान काय आहे तर सद्गुरूंनी दिलेलं साधन आहे. कारण त्या व्यतिरिक्त अन्य काहीही त्याच्या आयुष्यात मौल्यवान असं नाही. ज्याची त्याला निकड पडेल असं काही नाही. ते एकमेव साधनच आहे ज्यासाठी तो तळमळतो आणि ज्याला तो त्याच्या जीवनात सर्वोच्च स्थान देतो. मग जर आता ही गोष्ट त्याच्यासाठी मौल्यवान ठरली तर साहजिकच तो त्याची काळजी घेणार, आणि ही जर घेतली गेली नाही तर मात्र अर्थातच साधन वाया जातं. म्हणून शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगेविण गेले,
साधने विण तैसे झाले साधकासी. ही निगा राखणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, ही निगा फक्त सुरुवातीची नाही आहे बरं का. पुढे समर्थ काय म्हणतायत पहा. जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे. पीक आलिया उगे राहोची नये. म्हणजे काय? पिकाची काळजी घ्यावीच लागते. शेतामध्ये ते गुराढोरांनी किंवा पक्ष्यांनी खराब करू नये, कीड पडू नये म्हणून आपण सतर्क राहावं लागतं. हे आपण पाहिलं. पण एवढ्यावर काम होत नाही. ते पीक काढल्यानंतर त्याची मळणी आली, त्याला नीट जतन करून ठेवणं आलं, पोत्यांमध्ये भरणं आलं. पुढे ही दाण्यांची काळजी घ्यावी लागते, तर पीक राहतं. नाहीतर उंदीर घुशी आहेतच त्या पिकाची नासाडी करायला. हे समर्थ इथं सांगतायत की नुसतं साधनेमध्ये राहिलं आणि साधनेची काळजी घेतली म्हणजे सगळं झालं असं नाही. आपल्याला ज्ञानप्राप्ती घडेल, पण तिथे साधन थांबत नाही. म्हणून समर्थ स्पष्टपणे काय म्हणतायत पहा. जवरी पीक आपणासी भोगे तवरी अवघेची करणे लागे. पीक आलिया उगे राहोची नये. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. ज्याप्रमाणे त्या पिकाचं आहे तसंच साधन मार्गाचंही आहे. आपल्याला अनुभूती आली, आपल्याला ज्ञान जरी झालं तरी साधन सोडता कामा नये. जसं आपण जेवण सोडत नाही तसं साधनाचं आहे. पोट जरी भरलं तरी पुन्हा भूक लागून आपण जेवायला बसतो ना, तसं अनुभूती जरी आली, ज्ञान जरी मिळालं तरी साधनेला कदापि सोडू नये, हे समर्थ निक्षून सांगतायत. आणि त्यांनी ही गोष्ट मुद्दाम शिष्यलक्षणांमध्ये घातलेली आहे. कारण ही शिष्याची भूमिका असली पाहिजे, हे समर्थांना ठसवायचं आहे. आपल्याला काहीतरी मिळालं, आपल्याला काहीतरी प्राप्त झालं, आता मी झालो, अशा पद्धतीचा भाव शिष्यात असता कामा नये, येता कामा नये. तो साधक म्हणूनच राहिला पाहिजे, किंबहुना जो साधनेतच राहील तो शिष्य असतो, हे समर्थांना सुचवायचं आहे. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला आत्तापर्यंत जो विषय आपण पाहिला तो पुन्हा एकदा सार रूपानं सांगतायत. ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणतायत, म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरू, सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. उत्तम पद्धतीचा स्वयंपाक तयार होण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते सगळं त्यांनी सांगितलं पहा. सगळे घटक पाहिजेत तर तो पदार्थ उत्तम होणार. तसं या सर्व गोष्टी पाहिजेत म्हणजे भवातून तो मनुष्य साधक पार होणार. काय काय पाहिजे तिथे? साधन पाहिजे, साधनेचा अभ्यासही पाहिजे आणि अर्थातच ती साधना देणारे सद्गुरू पाहिजेत. साधन असणं वेगळं आणि साधनेच्या अभ्यासात असणं वेगळं. आपण 2 + 2 = 4 हे गणित सोडवणं वेगळं आणि 2 मध्ये 2 मिसळल्यानंतर त्याचं 4 होतं या चिंतनात राहणं वेगळं. हा साधनेतील आणि साधनेच्या अभ्यासातील फरक आहे. एक कोणतं तरी कर्म करून टाकायचं या पद्धतीची साधना जीवनात असू नये. साधकाचं जीवन साधनामय असलं पाहिजे, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. भगवत चिंतन एके ठिकाणी बसून आपण नामस्मरण केलं म्हणजे तिथे संपत नाही. ते नामस्मरण आपण काही काळ करू, पण त्या नामाला बरोबर घेऊन आपल्याला पूर्ण दिवस जगायचा आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे साधन आणि हा साधनेचा अभ्यास मिळण्यासाठी सद्गुरू असावा लागतो आणि सद्गुरू तिथे असला तरी त्या सद्गुरूचा बोध अंतरात जाईल असा सच्छिष्य तिथं असावा लागतो. म्हणजे 3-4 गोष्टी इथेच झाल्या पहा. साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सच्छिष्य आणि त्याच्यापुढे समर्थ म्हणतात
सच्छास्त्र विचारू. हा सच्छिष्य अत्यंत विचारशील असला पाहिजे आणि सच्छास्त्राला धरून तो विचार असला पाहिजे. तर त्याच्या हातून जे कर्म घडेल ते सत्कर्म असेल. म्हणून समर्थ यादीमध्ये पुढे म्हणतात, सत्कर्म सद्वासना. सत्कर्म हातून घडलं की त्या कर्माप्रमाणेच वासना उत्पन्न होते आणि वासनेनुसार पुन्हा सत्कर्म घडते. म्हणजे पहा, सशास्त्र विचार असेल, विवेक, वैराग्य इत्यादींचा हात धरलेला असेल सत्शिष्यानं, तर त्याच्या हातून सत्कर्म घडेल, त्यातून सद्वासना उत्पन्न होऊन पुन्हा सत्कर्म घडेल. आणि हे सत्कर्म म्हणजे सुद्धा साधनेमध्ये बुडालेलं कर्मच आहे. म्हणून साधना, अभ्यास आणि तो द्यायला सद्गुरू, तिथे सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू आणि मग सत्कर्म सद्वासना असं सर्व असेल तर पारू पाववी भवाचा. तर तो साधक भवातून पार होतो. पुढे समर्थ म्हणतात, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. हे त्या साधकाच्या, त्या शिष्याच्या जीवनाचं वर्णन समर्थ करतायत बरं का. अशा तऱ्हेनं परिपूर्ण जीवन तो जगतो. सदुपासना करतो, सत्कर्म करतो, अर्थातच सत्क्रिया म्हणजे साधनेची क्रिया करतो, स्वधर्म पालन करतो, सत्संगामध्ये राहून त्या स्वधर्म पालनासाठी, सत्क्रियेसाठी म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेसाठी प्रोत्साहन मिळवतो, मार्गदर्शन मिळवतो आणि या सगळ्यात तो नित्यनेमानं राहतो, निरंतर राहतो. एकातून दुसरी गोष्ट, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी, अशा अनेक गोष्टी मिळून शिष्याचं, साधकाचं जीवन बनतं आणि पूर्णत्वाकडे जातं. ही गोष्ट समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. नाहीतर आपण देवळात जातो, गणपतीला नमस्कार करतो, बाहेर येतो, झालं गणपती दर्शन, हाच आपला परमार्थ. इतकं सोपं राहिलं असतं, पण तितका परमार्थ सोपा नाही. गुरूंकडे गेलो, त्यांनी साधना दिली, इथं काम संपत नाही. ती साधना निष्ठेनं, तळमळीनं, नित्यनेमानं करणं अत्यंत गरजेचं आहे. शिष्य असं करतो आणि त्याबरोबर अनेक गोष्टी, जसं की सत्क्रिया असेल, सत्कर्म असेल, सद्वासना असेल, सच्छास्त्र विचार असेल, या सगळ्याला एकत्र घेऊन आपलं साधक जीवन परिपूर्ण करतो. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी. असं हे सगळं एकत्रितपणे असलं तरच तिथं आत्मज्ञान स्थिर होतं, विमळ ज्ञान स्थिर होतं, असं समर्थ म्हणतायत. आणि हे जर नसेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्रित नसतील, तर पाखंडाचा प्रचार होतो. ही तथ्यता पण त्यांनी समाजातली इथं सांगितली. आजकालचा बाहेरचा समाज आणि त्या समाजात बोकाळलेला परमार्थाचा बाजार पाहिला की आपल्या लक्षात येईल की समर्थांना नेमकेपणानं काय म्हणायचं आहे. सर्व गोष्टी एकत्रितपणे लागतात, ज्या आपण आत्ता पाहिल्या, आणि त्या एकत्रितपणे आल्या तर तिथं आत्मज्ञान स्थिर होतं. आणि त्यात कमतरता राहिली की पाखंड झालाच म्हणून समजा. येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरूपासी, सद्गुरू पालटी अवगुणासी, नाना यत्ने करुनी. सद्गुरूचेनी असत्शिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे, काजे थोरपण तुटे म्हणून या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे, नाहीतरी होईजे पाषांडावर पडे. किती स्पष्ट आणि परखडपणे समर्थांनी सांगितलंय पहा. समर्थ म्हणतायत, असं विपरीत काहीतरी दिसलं, घडलं, पाखंड जर माजलं, तर हा दोष खरं म्हणजे शिष्याचा नाही, कारण तो मुळात अज्ञानीच आहे. त्याला जवळ करून ज्ञान देणं ही जबाबदारी सद्गुरूंची आहे. ज्ञानीच तो असता तर मुळात सद्गुरूंपाशी का आला असता. त्यामुळं ज्यांची फसवणूक होते परमार्थ मार्गात त्यांचा दोष नसून
जे फसवतात तेच दोषी आहेत हे प्रामुख्यानं समर्थ सांगतायत. सद्गुरूंमुळे असत शिष्य पालटेल, कारण तो चुकीचाच आहे. सद्गुरू त्याला पालटू शकतील, पण सद्गुरूच चुकीचे असतील तर तिथे सगळंच बिघडलं. सद्गुरूचेनी असत शिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे. तो शिष्य जरी उत्तम असला, पण जर मुळातच तो गुरु भोंदू आहे, असद्गुरू आहे, तर तिथे काय सुधारणा घडणार? कारण अशा असद्गुरूला आपल्याच ज्ञानाचा अभिमान असतो आणि त्यामुळं तो शिष्याचं कदापि ऐकत नाही. सद्गुरूचेने असत शिष्य पालटे, परंतु सत्शिष्य असद्गुरू न पालटे, का जे थोरपण तुटे म्हणून या. म्हणून सद्गुरू पाहिजे असं समर्थ निक्षून सांगतायत. या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे. अर्थातच इथे सद्गुरू म्हणजे जे पात्र आहेत ते सद्गुरू, वर पाहिलेले असद्गुरू नाहीत. जे स्वतः विमळ ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहेत, स्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहेत. स्वरूप स्थिती अशी ज्यांची अवस्था आहे आणि जे तीच स्थिती शिष्याला देऊ शकतात, असे सद्गुरू पाहिजेत. या कारणे सद्गुरू पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे. नाहीतरी होईजे पाषांडावर पडे. नाहीतर मग आपण आत्ता पाहिलं तसं पाखंड पदरात पडणं ठरलेलं आहे. आणि म्हणून पुढची ओवी, येथे सद्गुरूची कारणं येर सर्व निःकारण, तथापि सांगो ओळखणं सच्शिष्याची. म्हणून आपल्याला जर आत्मकल्याण साधायचं असेल, भगवंताला भेटायचं असेल, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल, तर मुख्य गोष्ट म्हणजे सद्गुरूंची भेट व्हावी लागते. नाहीतर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. येर सर्व निःकारण, तथापि सांगो ओळखणं सच्शिष्याची. तथापि आता सच्शिष्यांची लक्षणं सांगतो असं समर्थ म्हणतात. ती लक्षणं आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.